मित्रांनो, तर आपल्याला आज बाटी बनवायची होती. तर आपण बाटी बनवण्यासाठी 3 वाट्या गव्हाचं पीठ, 1.5 वाटी रवा ह्यो घेतलेला आहे मिक्स करून. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, इनोची पुडी, थोडासा ओवा आणि थोडंसं जिरं टाकलंय. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलंय. पाणी टाकणार आहेत गरम करून आणि थोडंसं तेल टाकणार आहेत आणि याला मळून घेणार आहेत. पाणी गरम झालेलं आहे. आता हे वाफा दिसतात का, पाण्यातनं निघतात वाफा. एवढं पाणी गरम झालेलं आहे. पाणी टाकायच्या आधी थोडंसं तेल टाकू. आणि आता पाणी टाकू, थोडं थोडं करून टाकू पाणी. पहिले मिक्स करून घेतो हाताने व्यवस्थितपणे. आता थोडं थोडं करून पाणी टाकू त्याच्यात आणि मस्त पिठाचा गोळा बनवून घेऊ. पाणी गरम आहे त्याच्यामुळे हाताला पोळायची भीती आहे. अशा प्रकारे हा गोळा बनवून तयार झालेला आहे. याला आता आपण 15 मिनिटं रेस्ट देऊ मस्तपैकी मध्ये. अशा प्रकारे पीठ आता 15 मिनिटं रेस्टवर ठेवलं होतं आपण. तर याचे आपण गोळे करून घेऊ व्यवस्थितपणे. बाटीला लेअर येण्यासाठी थोडंसं कसं लेअर देऊ आपण चपात्यांना आणि त्याचे गोळे करू. अशा प्रकारे आपण हे गोळे करून घेतलेले आहेत. या गोळ्यांना आपण थोडं थोडं तेल लावलंय. ह्या गोळ्यांना तेल लावायचे आणि या भांड्याला तेल लावायचे. याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. ह्या गोळ्यांना साईडने वरून तेल लावून घ्यायचं आणि इथं पाणी गरम करायला ठेवलं इडलीच्या भांड्यात. ह्याच्यामध्ये आपल्याला ते वाफवून घ्यायचे 20 मिनिटं. वाफवल्यावर एक नंबर होते ते बाटी. ह्या गोळ्यांना अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं म्हणजे ते एकदम व्यवस्थित होतं. नंतर परत आपल्याला ते तेलामध्ये तळायचे. गॅस फुल केलेलं आहे. आता हे पहिलं हे भांड्यामध्ये आपण ठेवून घेऊ. ही एक प्लेट आणि त्याच्यानंतर ही दुसरी प्लेट. अशा प्रकारे आपण ठेवून घेऊ. वरून याला झाकण लावून, झाकण कुठे, झाकण इकडे मित्रांनो. हे झाकण याला लावून टाकलं. आता आपण आता बरोबर 20 मिनिटांनी तुम्हाला दाखवतो कशी होती आपली बाटी ते. मित्रांनो, तर आता याला 20 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. आपण आता खोलून पाहू याची काय कंडिशन झाली आतमध्ये ते. हे बघा, अशा प्रकारे आपली बाटी एकदम परफेक्टपणे शिजलेली आहे आणि एकदम स्पंजी झालेली आहे. आता याला आपण काय करू, कट करून घेऊ. आतमधून कशी येते बघू आपण. मित्रांनो, अशा प्रकारे आपण या बाटीला कट करून घेतोय आणि हे बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट आणि स्पंजी झालेली आहे. एक नंबर झालेली आहे. आणि हे बघा, हे असे मी एवढे कट केलेले आहेत. अजून ह्यांना कट करायचे आणि कट झाल्याच्या नंतर आपण त्याला तळून घेणार आहेत. अशा प्रकारे तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यात एक एक करून बाटी सोडून घेऊ. बघा तेल किती गरम झालंय. गॅस आपण एकदम फुल ठेवलेला आहे. फक्त आपल्याला त्याला क्रिस्पी बनवायचं आहे, त्याच्यामुळं त्याला तळून घ्यायचं. ते ॲक्च्युली ते उकडलेलंच आहे, शिजलेलंच आहे. फक्त
मस्त लाल होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं. अशा प्रकारे एकदम लाल आणि एकदम कडक क्रिस्पी झालेले आहेत. आता आपण काढून घेऊ. हे बघा, एकदम लाल आणि एकदम कडक, एक नंबर टेस्ट लागणार आहे याची. विश्वराज एक बाटी टेस्ट करणार आहे, तर टेस्ट करून आपल्याला सांगेन कशी झाली. हे बघा, वरून एकदम कडक आणि आतून एकदम सॉफ्ट आहे. विश्वराज कशी झाली सांग. अशा प्रकारे आपल्या सगळ्या बाटी तळून झालेल्या आहेत. अशा दिसतात, एक नंबर कडक झालेल्या आहेत, सगळ्या तळून झाल्यात. आता बाटीसोबत डाळ बनवायची आहे आपल्याला. डाळीचं नियोजन इकडं चालू आहे. डाळ शिजती आता डाळ काय व्हिडिओमध्ये घेत नाही बनवताना. डाळ पण बनवणार आहे आपण आणि डाळ बाटी खाणार आहे मस्तपैकी मध्ये. तर आपली डाळ पण रेडी झाली, बाटी तर रेडी झालीच होती. आता डाळीमध्ये आपण थोडंसं तूप टाकू. गरम गरम डाळ आहे, तूप टाकू आणि ही बाटी बघा अशा प्रकारे चुरून घेऊ नाही का त्याच्यामध्ये. बघा, अजून एक घेऊ. तुम्हाला टेस्ट करून सांगतो मी कसं लागतंय. एक नंबर तुपाचा फ्लेवर एक नंबर लागतोय मित्रांनो याच्यामध्ये. चला, अशाच प्रकारे काहीतरी बनवून खात जा. स्वस्त राहा, मस्त राहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.